म्हणून नाही तर ज्याच्यासाठी स्थापन झाल्यात त्या क्षेत्रामध्ये हिंदू विचार अग्रेसर होताना दिसतोय। यामुळे क्रमांक 1च्या संघटना बनल्यात। स्वयंसेवकांच्या कर्तृत्वाचा समजा परिचय कोणाला द्यायचा असेल तर अशा सगळ्या 36 संघटनांचा उल्लेख आपल्याला आज करता येईल। ही उपलब्धी आहे। समाजाला एका अर्थाने अशा अनेक संघटनांमध्ये समाजकार्य करण्याची संधी संघाने उपलब्ध करून दिलेली आहे। शेवटच्या 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत। संघ लोकतंत्र मानणारी, लोकशाहीच्या मूल्यावर चालणारी आणि अनअपोलोजेटिकली त्याचं पालन करणारी एकमात्र संघटना असेल असं मला वाटतं। लोकशाहीच्या मूल्यावर, लोकतंत्राच्या आधारावर। आपल्यापैकी इथे बसलेल्या अनेक जणांना कदाचित माहिती नसेल की संघामध्ये सुद्धा निवडणुका होतात आणि कोणत्याच संस्थेमध्ये जितक्या नियमितपणे होत नसतील तितक्या नियमितपणे जे संघाच्या घटनेमध्ये उल्लेख आहे त्या उल्लेखाप्रमाणे बंदीचे 2-3 कालखंड सोडले तर बाकी सर्व वेळेस कोविड मध्ये सुद्धा या निवडणुका संघाने पार पाडलेल्या आहेत। सर्व आपले संघचालक आणि माननीय सरकार्यवाहांच्या निवडणुका होत असतात, अतिशय नियमितपणे होतात आणि निवडणुका होतात म्हणून आपण लोकशाहीचं पालन करतो असं नाही, तर सार्वजनिक जीवनामध्ये सामूहिक निर्णय पद्धती नावाचं एक अद्भुत रसायन आपण विकसित केलं संघाने। सर्वांच्या विचारांनी, सर्वांच्या चर्चेनी संघाचे सगळे निर्णय होतात।